अनोखं अभिवादन करतोय। स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सन्मान आणि त्यांना मार्गदर्शन म्हणजे शिक्षण आणि नोकरी हीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आपण 14 एप्रिलला या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवलेला होता। त्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही जे पुस्तकं लिहिलेले होते त्याचं वितरण या विद्यार्थ्यांना केलेलं होतं आणि त्यांना आपण आवाहन केलेलं होतं की MPSC UPSC सारखे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा बँकिंग सारख्या परीक्षा आहेत त्यामध्ये आपण सहभागी व्हावं। आणि थोडा म्हणजे काही दिवसापूर्वीच MPSCचा निकाल आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या शहरातले किंवा लगतच्या शहरातले काही विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। कोणी डेप्युटी कलेक्टर झाले, कोणी DYSP झाले, कोणी शिक्षण अधिकारी झाले, कोणी BDO झाले, कोणी पोलीसमध्ये PSI झाले, कोणी तलाठी झाले। अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या शहरातील आणि लगतच्या भागातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आम्हाला एक आनंद हाही आहे की यामधील बरेचसे विद्यार्थी आपल्या अभ्यासिकेमध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि ह्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं, त्यांचं स्वागत करणं ही आपल्या शहराची परंपरा आहे, शहराचं ते कल्चर आहे आणि त्यानिमित्तानं आज आम्ही हा एक छोटेखानी सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमामध्ये जे ॲस्पायरिंग कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना जे MPSCची तयारी करत आहेत, UPSCची तयारी करत आहेत, बँकिंगची करत आहेत किंवा डिफेन्सची करत आहे किंवा इतर क्षेत्रामध्ये जे तयारी करत आहे या सर्व विद्यार्थ्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि हे जे विद्यार्थी आज गुणवंत ठरलेले आहे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करा आणि यासाठीचा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। त्यासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा लाभ निश्चितच आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना होईल आणि या शहरातून MPSC UPSC किंवा अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत जे पास होतील त्यांचं प्रमाण निश्चितच वाढेल असं मला अपेक्षा आहे। सर, येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका जी आहे अशा स्पर्धा परीक्षा तुमच्या विद्यार्थ्यांकरिता आणखी काही नोंदणी आहेत? हो, निश्चितपणे हे जे आपण अभ्यासिका या ठिकाणी ठेवलेली आहे किंवा ग्रंथालय आपण सुरू केलेलं आहे त्याचा मूळ उद्देश तोच आहे की आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना चांगले पुस्तके मिळावे, चांगलं वाचन साहित्य मिळावं, चांगलं लेखन साहित्य मिळावं आणि त्या माध्यमातून त्यांनी विविध स्पर्धा क्रॅक कराव्या आणि मला असं वाटतं की त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला आता दिसायला लागलेले आहेत कारण आपले विद्यार्थी इथून पास होऊन विविध क्षेत्रामध्ये चमकायला लागलेले आहेत। भले सगळेच काही MPSC मध्ये पास होणार नाही, सगळेच काही UPSC मध्ये पास होणार नाही, परंतु विविध क्षेत्रामध्ये हे लोक विविध क्षेत्रामध्ये हे लोक चमकत आहेत, विविध क्षेत्रामध्ये हे लोक स्पर्धा परीक्षा क्रॅक करत आहेत। आणि काही दिवसापूर्वी मी या ठिकाणी आलेलो होतो, विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलं की त्यांनी काही निधी स्वतःचा निधी जमा करून वायफाय किंवा राउटर अशी व्यवस्था ते करणार आहेत। त्यामुळं मला एक जाणवलं की यांच्यामध्ये एक दुर्दम्य अशी इच्छाशक्ती आहे की ज्याच्या आधारावरती ते अभ्यास करू इच्छितात, जास्तीत जास्त ज्ञान घेऊ इच्छितात आणि त्यामुळं मी आमच्या इथलच्या टीमला सांगितलं की आपण त्या ठिकाणी वायफायची व्यवस्था करा, महापालिकेच्या वतीनं राउटर लागेल, कॉम्प्युटर्स लागतील किंवा कोणतीही या ठिकाणी सुविधा लागेल, फर्निचर असणं, या ठिकाणी चांगले पुस्तकं असणं, चांगले AC असणं, ह्या संपूर्ण व्यवस्था जी आहे महापालिकेच्या वतीनंच केलं जाईल आणि त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना सूचनाही केलेली आहे की कोणत्याही प्रकारे एक पैसाही आपण आपल्या खिशामधला तिथं खर्च करू नका। नमस्कार, माझं नाव संतोष कचरुगट, माझं शिक्षण BE मेकॅनिकल। स्पर्धा परीक्षेची सुरुवात ज्यावेळी 2018 मध्ये सुरुवात केली, माझं जो काही रिझल्ट आलेला आहे तो ह्या लायब्ररीमधून आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका ह्या लायब्ररीमधून आलेला आहे। ही प्रचंड प्रशस्त लायब्ररी आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना काय उणिवा भासतात त्यांची पूर्तता इथे करण्यात येते। अभ्यासाचं मटेरियल इथे दिलं जातं आणि त्यामधून जे काही कधी मार्गदर्शनपर लेक्चर्स असतील, त्यांचे काही सेशन्स असतील ते इथे कंडक्ट केले जातात।
जेणेकरून विद्यार्थ्याला एक मोटिवेशन इथे मिळत राहावं आणि त्याने त्याच्या स्पर्धा परीक्षेचा एखादा निकाल हा घेऊन त्याने पुढे त्याची वाटचाल करावी। त्या पद्धतीने इथे संपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं। सध्या कुठल्या पदावर नियुक्त आहे? मी सध्या उद्योग निरीक्षक म्हणजे इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर म्हणून सध्या कार्यरत आहे महाराष्ट्र शासनामध्ये उद्योग विभागामध्ये। नमस्कार, माझं नाव सोनाली सुनील आंबेडकर। मी 2021 पासून या अभ्यासिकामध्ये आहे। माझं सिलेक्शन नगर परिषद मध्ये लेखा परिषद व लेखा सेवा म्हणून झालंय। त्या लायब्ररीमध्ये आम्हाला खूप सपोर्ट करण्यात आला होता। जे आता माझे मित्र म्हणून उद्योग निरीक्षक म्हणून ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांच्यासोबत मी इथे अभ्यास केलाय। मॅडमने आम्हाला खूप सपोर्ट केला। मॅडमने आम्हाला इथे एक लंच रूम मध्ये एक सोफा, फॅन जी काय मदत करता आली ती मॅडमने आम्हाला केली आहे। जी काय आज आमची पोस्ट आहे ती फक्त मॅडमनी सुनीता मॅडममुळे भेटलेली आहे। त्याच्यासाठी मी त्यांचा खूप खूप धन्यवाद बोलते। एवढं बोलून मी माझे शब्द संपवते। क्लिअर आहे सर? नमस्कार सर्वांना, माझं मानाचं जय भीम। मी दीक्षा जाधव। माझं वय जस्ट 19 आहे। आता मी पोलीस भरती करणारी विद्यार्थिनी आहे। लास्ट अटेम्प्ट मध्ये मी 7 मार्काने राहिले म्हणून थोडं डिप्रेशन मध्ये गेलते। त्या डिप्रेशन मधून बाहेर निघायला ऑफकोर्स लायब्ररीच्या काही स्टाफने मला मदत केली का काही नाही होतं वगैरे असं। मग त्यानंतर जिम लावली। जिमचा मला जरा प्रोत्साहन भेटला। जिमच्या माध्यमातून मी माझं डिप्रेशन क्लिअर करायचा प्रयत्न केला। त्यानंतर जिमच्या ट्रेनरला माझ्या काही गोष्टी इनिल झाल्या का बाबा ही मुलगी करू शकते। त्या माध्यमातून मला पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन बनवलं। त्यांनी मला डिस्ट्रिक्ट प्लेअर बनवलं, नंतर स्टेट प्लेअर बनवलं। ज्युनियर नॅशनल खेळायला गेले मी मध्य प्रदेशला गेलते, पण तिथे माझं काही कारणास्तव 2.5 kg मी तिथे हरले। पण स्टील मला स्टेट चॅम्पियनशिपची पदवी माझ्याकडे अजूनही आहे। लॅबच्या यावतीने मी म्हणजे यावतीने मी त्यांचा आभार मानते की कारण त्यांनी मला कधी हे नाही होऊ दिलं, डिप्रेस नाही होऊ दिलं। माझ्या मॅमने, सुनीता मॅमने, गीता मॅमने त्यांनी मला जिमच्या माध्यमातून का होईना पण तू कुठेतरी अव्वल आहेस, कुठेतरी तू आहेस, तू करू शकतेस, तू कोणताही मार्ग शोध पण तू कर, या हिशोबाने मला लायब्ररीने खूप प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचा मी खूप आभार मानते। थँक्यू सो मच। नमस्कार, माझं नाव ऋतिका कृष्णा कडू। मी उल्हासनगर महानगरपालिका यांनी उपलब्ध करून दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अभ्यासिकेचीच विद्यार्थिनी आहे। आम्ही इथे दिवस रात्र अभ्यास केलाय। या लायब्ररीचा स्टाफ प्लस या लायब्ररीचे विद्यार्थी हे सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत। त्यांच्यामुळे कदाचित माझ्यासारखे खूप विद्यार्थी जे की असं थोडं ग्रामीण भागातून आले, ज्यांना स्पर्धा परीक्षा काय असते याचं थोडं ज्ञानही नसतं, तर त्यांना इथे खूप मदत होईल। जर माझ्यासारख्या खूप विद्यार्थ्यांनी ही लायब्ररी जॉईन केली तर त्यांना नक्कीच पुढे त्यांचं यश प्राप्त करायला खूप चांगली मदत होईल। मी राहणार इथेच आशयगाव उल्हासनगर मधून आहे आणि माझे वडील किराणा दुकान चालवतात आणि माझं मागच्या वर्षी 2022 मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय आणि जो मागच्या महिन्यात रिझल्ट लागला तलाठी भरतीचा त्यामध्ये मी उत्तीर्ण झाले। आता तलाठी भरती मी सध्या अजून शिकत आहे कारण की मला पुढच्या पोस्ट साठी संधी हवी आहे। सो मी आता मागच्या महिन्यात जो रिझल्ट लागलाय तलाठी त्याच्यामध्ये पास झाले। अजून त्याची नियुक्ती लेटर आलेलं नाहीये कारण की आपली आचारसंहिता लागू आहे, सो त्यानंतर कदाचित नियुक्ती भेटेल। नमस्कार, माझे नाव सागर भारती प्रकाश मोरे। मी मूळचा जळगावचा आहे आणि सध्या राहायला आम्ही उल्हासनगरमध्येच आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्र या ठिकाणी मी 2019 पासून अभ्यास करत आहे आणि माझी 2021 पोलीस उपनिरीक्षक 2021 या पदावर माझी नियुक्ती झालेली आहे। मी सांगू इच्छितो की ही लायब्ररी म्हणजे एक मला चांगलं वाटतं की ही लायब्ररी फ्री करण्यात आलेली आहे सगळ्यांसाठी। सरकारी लायब्ररी असल्या कारणाने सरकारचं काम आहे की सगळ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवणे, ते महानगरपालिकेने ध्यानात घेऊन या ठिकाणी सगळ्यांसाठी एकदम फ्री मध्ये लायब्ररी उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याचा मी फायदा घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे सगळ्यांना लायब्ररीचा खर्च परवडत नाही आणि त्याचप्रमाणे जे पुस्तकं असतात अभ्यासाची त्यांचा खर्च सुद्धा परवडत नाही, ते सुद्धा आपल्याला लायब्ररीने पुरवलेले आहेत। त्यामुळे मी सांगू इच्छितो लायब्ररीचे धन्यवाद प्रकट करतो की या ठिकाणी त्यांनी सर्वांसाठी फ्री मध्ये लायब्ररी उपलब्ध करून दिली। मी माझी ओळख करून देतो। माझं नाव सागर भारती प्रकाश मोरे आणि मी राहणार उल्हासनगर 1 लाख। माझे वडील सध्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत आणि आई गृहिणी आहे। थँक्यू।